आणि आईला ते सहन नाही झाल्यामुळं आईनं घरामध्ये आड होता त्या आडामध्ये आत्महत्या केली। कसा असेल तो प्रसंग डोळ्यासमोर जरा आठवा, दारू पिणाऱ्यांनो ऐका बरं। आणि गोकर्ण महाराज एवढा घराचा विध्वंस झालेला पाहून गोकर्ण महाराज वनामध्ये तप करण्याकरता निघून जातात। आणि सगळे गेल्यावर मग तर याला मोकळं झालं। पहिलं तरी बाहेर जाऊन दारू प्यायचा, आता त्यानं दारूचा अड्डा घरातच टाकला। वेश्यागमन बाहेर जायचा, आता त्यानं त्या घरालाच वेश्यालय बनवलं। जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी होतात बघा। जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बागुलाजा। जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालत होतं त्या धुंदुकारीचं। पैसा संपला आणि आता त्या वेश्या म्हणल्या आम्हाला काही घेणं देणं नाही, कुठून ब्यान, पण आम्हाला धन पाहिजे। हा चोरी करून धन आणून द्यायचा। आणि हा चोऱ्याचा प्रकार वाढल्यावर आता या वेश्यांनाही कळालं एके दिवशी हा पकडला जाणार आहे। आणि हा पकडला की याच्या बरोबर आपल्यालाही जावं लागणार आहे। त्यांना सगळ्या जणींना विचार केला आणि एके दिवशी रात्री याला पिण्याच्या त्या नशामध्ये संपूर्ण त्या नशेच्या आहारी गेलेला हा धुंदुककारी किती प्यावी हेही त्याच्यावर कंट्रोल राहिला नाही। आणि एके दिवशी त्या सर्व वेश्यांना त्याला मारण्याचा प्रयत्न केला। असा मरत नाही म्हणून त्याच्या तोंडामध्ये काय भरला, विस्तव भरला आणि अशा पद्धतीनं त्या धुंदुकारीला मारलं। इकडे गोकर्ण महाराजांच्या कानावर बातमी आली की आपला भाऊ गेलाय। गोकर्ण महाराजांनी त्याचं गयेवर पिंडदान केलं। आणि काही काळ उलटल्याच्या नंतर गोकर्ण महाराज गावाकडे येत आहेत। आणि गावाकडे आल्यावर घराचा दरवाजा त्यांनी उघडला। फार दिवस लावलेला होता तो, कधी उघडलेलाच नव्हता। ऑइलिंग वगैरे नव्हतं त्याला, असा वाजला करकर। आणि गोकर्ण महाराज आत प्रवेश करतायत। त्या घराची अवस्था अशी झाली होती, सगळीकडे जाळ्या, ते उलट्या लटकतात त्या वटवागुळ्या, उंदरं त्या घरामध्ये खेळायला लागलेली आहेत। एकेकाळी त्या घरामध्ये दीप धूप सुंदर सुगंधी वास यायचा। त्याच घराचा आज स्मशानभूमीसारखी अवस्था झाली। धुंदुकारीनं कुठं जावं म्हणून तिथंच एका कॉटवरती रात्र काढली, झोपले। आणि बरोबर मध्यरात्रीला अकराळ विक्राळ आवाज येऊ लागले। वेगळ्या वेगळ्या कुत्र्याचे आवाज येऊ लागले, किंचाळ्याचे आवाज येऊ लागले। हे असे विचित्र आवाजानं गोकर्ण महाराजांना जाग आली। आणि गोकर्ण महाराज म्हणतात, अरे कोण आहे तू? यक्ष आहेस की गंधर्व आहेस का देव आहेस का दानव आहेस? त्यावेळेस ते जे पिशाच आहे, नाव काय आहे त्याचं, बोला ना, धुंदुककारी। हा धुंदुककारी स्वतःचा परिचय देऊ लागला। तो म्हटला, मी तुझा भाऊ आहे आणि मला या दुःखातून तू मुक्त कर। तो म्हणला, अरे तू पिशाच्या योनीला कसं काय गेला? मी तर तुझं गयेला पिंडदान केलंय। तो म्हटला, असे किती जरी पिंडदान केले तरी मला मुक्ती नाही मिळू शकत दादा आता। का? कारण आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये मी किती पाप केलेत हे फक्त मलाच माहिती आहे।
आणि गोकर्ण महाराज सूर्य भगवंताला प्रार्थना करतात की आता याला कसं मुक्त करू. आणि मग सूर्य भगवंताने सांगितलं की तुम्ही आता याच्याकरता सत्संग करा. श्रीमद भागवताचा हा सत्संग गोकर्ण महाराजांनी आयोजित केला. आणि या सत्संगामध्ये हे पिशाच येऊन बसलं. आता हे वायू रूपामध्ये कुठं बसावं म्हणून यानं जागा शोधली. कुठे? बांबूमध्ये, मध्ये पोकळी असते का नाही त्याच्यामध्ये. पहिल्या दिवसाची कथा झाली, गाठीचा बांबू. पहिल्या दिवशीची कथा झाली आणि बांबूची गाठ फुटली. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, दुसरी बांबूची गाठ. अशी 7 दिवसापर्यंत या धुंदुकारीनं ही कथा श्रवण केली. आणि 7व्या दिवशी भगवान परमात्म्याचे पार्षद येऊन या धुंदुकारीचा त्या बांबूतून तेजपुंज अशा प्रकारची मूर्ती बाहेर आली. आणि अशा प्रकारे त्या धुंदुकारीचा उद्धार ही कथा श्रवण केल्यानंतर झाला. आणि जी श्रवण करण्याकरता आलेली जी मंडळी होती ती म्हणली, महाराज हे धुंदुकारीला तुम्ही मोक्ष दिला, त्याला विमान आलं, घेऊन चाललात, आता आमचं काय? आम्ही नाही ऐकली का कथा? गोकर्ण महाराज म्हणतात, तुम्ही ऐकली, पण कशी ऐकली? बोला ना. काल सांगितलं मी, वळायला वाती, सांभाळायला नाती, आणि काय ऐकावी पोती. असा विषय तुम्हालाही जर जायचं असेल तर म्हटले तुम्हाला सर्वांगाचे कान करून ही कथा ऐकावी लागेल. आणि पुन्हा या कथेचं आयोजन करण्याचं ठरवलं. पण खरं सांगू, आता धुंदुककारी उपदेश करू लागला बरं भंडारी बाबा. या कथेचं महात्म्य कोण सांगतंय? धुंदुककारी म्हणू लागला, अरे ही कथा खरोखर परम पावनीय कथा आहे. प्रेत योनीला सुद्धा गेलेल्या माणसाचा उद्धार करणारी ही कथा आहे. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा नाशिनी. ही धन्य भागवत कथा की प्रेत जरी असेल तर त्या प्रेताची सुद्धा पीडा नाश करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. म्हणू लागला, भैया माझ्या जीवनात तुम्हाला मुक्त केलंस. धुंदुकारी गोकर्ण महाराजांचे आभार मानतोय. आणि धुंदुकारी म्हणू लागला, मानवी जीवनामध्ये या देहाचा कधी अभिमान करायचा नाही. माझ्या जीवनामध्ये मी हेच केलं, मी देहावर प्रेम केलं आणि या देहाचे चोचले माझ्या जीवनामध्ये मी पुरवत गेलो. म्हणून आज माझ्यावर ही दुरावस्था माझी जी झाली ती याच्या नादी लागल्यामुळं. कुणाच्या? देहाच्या, इंद्रियाच्या. ज्ञानोबराची कोवी फार सुंदर आहे. ज्ञानोबराय म्हणले, मोह धरलिया ऐसे होईल. याचा मोह धरल्यावर, मोह धरलिया ऐसे होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल, परलोक ही अंतरेल अही केसी. म्हणले याचा मोह धरल्यावर काय होईल? म्हणले मोह धरलिया ऐसे होईल. पण कैसे होईल? तर अस्ति प्रतिष्ठा जाईल. तुमची असलेली प्रतिष्ठा सुद्धा राहणार नाही, ती जाईल. परलोक अंतरेल. परलोक ज्याच्याकरता ते लोक मिळवण्याकरता प्रत्येकाची धाव आहे, तो सुद्धा, तो भगवान परमात्मा सुद्धा या तुमच्यापासून हा अंतरेल. मला वाटतं हे धुंदुकारीचं वाक्य, हे बोलणं आहे. म्हणून ही कथा परम पावनीय कथा आहे. आणि हा धुंदुकारी बोलून धुंदुकारी जातोय. आणि परत हे सर्व लोक, तुम्हाला मी म्हटलं आमचं काय, तर परत गोकर्ण महाराजांनी गावातल्या सगळ्या लोकांचा उद्धार होण्याकरता परत या भागवत कथेचं श्रावण महिन्यामध्ये आयोजन केलं. आणि दुसऱ्या वेळेस नवल असं घडलं की स्वतः भगवंत या सर्व लोकांना नेण्याकरता आले आणि सगळ्यांचा
उद्धार अशा प्रकारचा केलाय